चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ, शताब्दी वर्षात समतामूलक भारताचा संकल्प, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समतेचा, सामाजिक न्यायाचा आणि संविधानिक मूल्यांचा पुनरुच्चार करत भेदभावमुक्त समाज घडवण्याचा निर्धार व्यक्त केला। बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला हा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केले। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाड, रायगड इथं चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। या शताब्दी वर्षा सुरुवात आज देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी चवदार तळ्याचे जलशुद्धीकरण आणि परिसराचं सुशोभीकरणासाठी 55 कोटी 80 लाख निधी मंजूर करण्यात आला असून या कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार रामदास आठवले, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, खासदार सुनील तटकरे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रवीण दरेकर, महाड नगराध्यक्ष सुनील कविस्कर, डॉक्टर हर्षदीप कांबळे, प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दीपा मुदोळ मुंडे, आयुक्त समाज कल्याण रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक अंचल दलाल, विविध विभागाचे अधिकारी, विविध सामाजिक संघटना आणि राज्यभरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। यावेळी चवदार तळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृत पुतळ्यावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करत मानवंदना देण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आपल्या भाषणाची सुरुवात करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की 1923 मध्ये सार्वजनिक पाणवठे सर्वांसाठी खुले करण्याचा कायदा झाला असला तरी समाजातील काही घटकांनी त्यांची अंमलबजावणी रोखली। या अन्यायाविरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेला चवदार तळे सत्याग्रह हा सामाजिक समतेचा क्रांतिकारी टप्पा ठरला। हा संघर्ष केवळ पाणी पिण्यासाठी नव्हता, तर विषमता आणि अस्पृश्यतेच्या व्यवस्थेविरुद्ध उभारलेला मानवतेचा लढा होता, असं त्यांनी अधोरेखित केले। या सत्याग्रहामुळे देशातील सर्व सार्वजनिक पाणवठे सर्वांसाठी खुले झाले आणि समतेची पायाभरणी झाली, असं सांगत त्यांनी पुढील पिढीपर्यंत हा संघर्षाचा इतिहास पोहोचवण्याची गरज व्यक्त केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामाचा उल्लेख करत हे ठिकाण स्वच्छ, पवित्र आणि प्रेरणादायी स्वरूपात विकसित केलं जाईल असं सांगितले। तसेच राज्य सरकारतर्फे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी नमूद केले। अनुसूचित जातींवरील अत्याचारातील पीडित कुटुंबातील 98 जणांना शासकीय नोकऱ्या देण्याचा निर्णय, पीपल्स एज्युकेशन सोसायटीला दिलेला निधी, चैतन्य भूमीवरील स्मारकाचे काम, तसेच लंडन व जपानमध्ये बाबासाहेबांच्या स्मृती जपण्यासाठी केलेल्या उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला। याशिवाय बौद्धगया इथं महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला। बाबासाहेबांच्या नावाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्यासन स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। भारतीय संविधानानं प्रत्येकाला समान हक्क दिले। या संविधानामुळेच भारत प्रगतीच्या मार्गावर आहे, त्यामुळे विषमता आणि अस्पृश्यता संपवून समतामूलक समाज निर्माण करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करावा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। महाड येथील चवदार तळ्याच्या विकासासाठी 55 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचं सांगत आमदार भरत गोगावले यांनी हा प्रकल्प शताब्दी वर्षापूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला। देशभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी येथे आधुनिक सुविधा निर्माण करण्यावर भर देत रायगड इथं शिवसृष्टी आणि महाड इथं भीमसृष्टी उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे। या ऐतिहासिक स्थळांचा सर्वांगीण विकास करून सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा अधिक भक्कम करण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी नमूद केले। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रास्ताविक भाषणात महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या विकासासाठी सुमारे 56 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या ठिकाणचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प व्यक्त केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची सुरुवात याच ठिकाणाहून झाल्याने या स्थळाला जागतिक स्तरावर नेण्याचा सरकारचा मानस असल्याचं त्यांनी स्पष्ट केले। तसेच शिक्षण, वसतिगृह आणि सामाजिक योजनांद्वारे बहुजन समाजाच्या सक्षमीकरणावर विशेष भर दिला जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलंय।
अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील वारसांपैकी छाया अश्विन कांबळे यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, मुलींचे शासकीय वसतिगृह गौरीपाडा कल्याण पूनम दिनेश जाधव यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह शहापूर, सारिका बलभीम बनसोडे यांना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, अनुष्का सुरेंद्र कुमार यांना मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह गोंधळपाडा अलिबाग, पूजा नितीन मस्के यांना संत जनाबाई मुलींचे शासकीय वसतिगृह पुणे, धीरज प्रकाश पवार यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर अशा एकूण 98 वारसांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय सेवेत नियुक्ती आदेश वितरण करण्यात आले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.